Hello, hello, check, hello, check, hello, hello, check, hello, hello, check, check, hello, check, check, hello, check, check. येस, अगदी जर आपण पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये उतरवली गेली आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्रेयश, जिथे मात्र 2 षटकांची लढत आहेत आणि एक बाजूला निगडी आहेत. प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, कारण संध्याकाळचं सत्र आहे, त्यांना पाहिलं निहारलं. हॅलो हॅलो चेक. त्यानं पाहिलं निहारलं आणि त्यानंतर सत्र निवडलं. अर्थातच आम्ही बॅटिंग करू आणि बॅटिंग करत असताना बघा, आमशेत संघातील एक खेळाडूचा वॉलेट पडलाय. त्याचा वॉलेट जर कोणाला मिळाला असेल तर आणून द्या. आमशेत संघाचा खेळाडूचा वॉलेट पडलाय, त्याचे पॉकेट आहेत, तेव्हा पॉकेट पडले आहेत. कोणाला मिळाला असेल तर आणून द्या. कोणाला सापडला असेल तर त्याने आयोजकांकडे पोहोचवा. हॅलो हॅलो, त्याचं ते पॉकेट्स आहेत, ते कोणाला मिळाला असेल तर आणून द्या. यस, श्रेयश निघाले तर यावेळेस प्रचंड वेगानं वेगावरती स्वार होणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव 2 षटकांची लढत. 2 षटकांमध्ये अगदी टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी हा संघर्ष. एक घमासान योद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आई गावदेवी चषक 2026चा हा दैदिप्यमान मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी वावे यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि एक वेगळी संकल्पना, अगदी सातत्यानं लावण्यपूर्ण त्यांची संकल्पना अगदी आतापर्यंत जोपासण्याचं काम ते करतायत. कारण गत वर्षामध्ये अगदी सर्वाधिक सिक्सर लगावेल अगदी ज्या मैदानावरती, अगदी गत वर्षामध्ये ह्याच मैदानावरती जास्तीचे षटकार लगावले गेले आणि तितकंच वृक्षरोपण त्यांच्या माध्यमातून ती संकल्पना आपल्याला राबवताना पाहायला मिळाली. आणि यावर्षी 3ऱ्या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर मात्र अगदी आई गावदेवीच्या मंदिर, अगदी त्यानं त्या गावदेवीच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरिता हा संपूर्ण निधी आपण त्या गावदेवीच्या चरणावरती अर्पण करणार आहोत. अर्थातच त्या मंदिराकरिता हा संपूर्ण निधी वापरण्यात येईल. खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातील म्हसला तालुक्यातील एक नामवंत स्पर्धा आदरानं पाहिलं जातं, सन्मानानं पाहिलं जातं आणि या चषकाची खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला ओढ, ज्या अगदी जर आपण पाहिलं चातकापरी प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेची अगदी जर आपण पाहिलं तर वेळ आणि तो काळ पाहावा लागतोय. अगदी अखेरकार ती स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि ती स्पर्धा आपण अगदी अनुभवतोय, पाहतोय आणि अजमावतोय देखील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गुणवंत खेळाडू आहेत, संपूर्ण संघनायक आहेत आणि जे आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालंय त्या सर्वांचं आई गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक आभार. नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अंकेश दाखल झाला. अगदी जर आपण पाहिलं तर मात्र मिथिलेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. नॉन स्ट्रायकिंगकडे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत त्यांना स्ट्राईक मिळाली नाहीये. लो फुल टच चेंडू, फुलरलेन बॉल, हाडबा बॅटनं सरळ जर आपण पाहिलं तर मात्र मिड विकेटला खेळाडू आहेत डीप मध्ये तैनात. पॉवर प्लेचं कोणतेही निर्बंध नसणार आहेत. 2 षटकांची विद्यमान लढत आहेत आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 8 धावा फलकावरती. आता कोण कोणाची लावणार वाट आणि या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती आई गावदेवी चषकाचा रंगलाय थाट. आज ते थाट पाहण्याकरिता संपूर्ण प्रेक्षक वर्ग, मायबाप या स्पर्धेच्या दरम्यान जॉईन झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. यावेळेस उजव्या स्टेजच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मात्र पायावरती आढळणारा चेंडू फक्त दिशा दिली आहे आणि दिशा भरकटली आहे. अगदी जर आपण पाहिलं बऱ्याच वेळानंतर बॉल जमिनीला गुदगुल्या करत लॉंग स्टॉप फरार. धावा मिळतायत या 4 चौकार. एक पूर्णांक शून्यचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संपुष्टात आलाय. रणसंख्या 12 धावा फलकावरती आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक शेवटचं स्लॉगर हाताळण्याकरिता प्रवीण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणना उतरवली गेली जाते. प्रवीणकडे
प्रवीणच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. समोर जर आपण पाहिलं तर मात्र मिथिलेश आहेत, खेळाडूकडे ताकद आहेत. सो मगाच्या सत्रामध्ये अक्षरशः दहाडला होता. त्याची फलंदाजी आतापर्यंत शांत राहिली आहे. पहिलाच बॉल प्रवीण जर आपण पाहिलं तर मात्र लेग स्टिकला मिस करतोय. अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर मात्र अतिरिक्तच्या सहाय्याने रणसंख्या अधोरेखित होताना पाहायला मिळत आहेत. 13 धावा फलकावरती अधोरित होत आहेत आणि 13च्या घरामध्ये पाहायला मिळतात. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला. टिपिकल पिकअप लगावला. जोरकस प्रहार, बल्ले से किया वार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, रन्स मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी उंडे साहेब, ज्यानं मात्र या आई गावदेवी चषकाकरिता 501 रुपयाचा आर्थिक निधी दिलाय, आपलं देखील मनपूर्वक आभार. सहर्ष हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेकरिता आर्थिक निधी सहाय्य केला त्याबद्दल आपलं आई गावदेवी चषकामध्ये मंगलमूर्ती क्रिकेट संघ मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 17 आता मैदानाच्या आतमध्ये मी म्हटलंय ना, मिथिलेश जो की पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर शांत राहिला आणि त्यानंतर समोरच्या दिशेनं वाईडिश लॉंगॉनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. बॉलला चेस करतायत, 2 धावा आहेत. स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे कारण त्याच्या बॅटमधून सातत्यानं धावा येत आहेत आणि धावा खोऱ्यानं जमावण्याची जबाबदारी सध्याच्या घडीला त्यानं उचलली आहे. आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र आता 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर कार्ड, 1.2. अजूनही 4 षटक आहेत. मिथिलेश 2 चेंडू फेस करताय, 6 या अंकांवरती पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला अनिकेश आहेत. आडवा बॅटनं भिंगरी चपरास लगावल्या, हुक 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 आणि 6 धावा केल्यात बुक. लांबवरचा मिथिलेशचा ब्रँड स्ट्रोक, सिक्सर. थँक्यू डी से वास्तर. अगदी हुक करत असताना आपण पाहिलं तर मात्र 6 धावा बुक करताना पाहायला मिळाला. मिथिलेश हे म्हटलंय शांत राहिलाय. अगदी लढता जरी हरलो मी, लढण्याची मला खंता नाहीये, शांत बसायला मी काही संत नाहीये. आणखीन एक वन्स अगेन अनदर जमिनीला चापत पुसट बॉल सीमा पार. धावा मिळतात याही बॉलवरती 4 चौका. डीजे मास्टर. अगदी 1-2 का 4, 4 धावा जमा केल्या आहेत. अगदी डीजेच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचतंय. इस खेळाडूला थोडीशी दुखापत होतीये. क्षेत्ररक्षक आहेत यस. चला प्रवीण गोलंदाजी मार्गवरती पुन्हा रेडी आहेत. मिथिलेश 4 चेंडू फेस करतायत. 1.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला आहे, जिथे मात्र अगदी मितेश जर आपण पाहिलं तर 4 चेंडू खेळतायत आणि 16 अंकांवरती खेळतायत. आणि अनिकेश आता सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग कडे पाहायला मिळतात. यावेळेस अगदी पाहत राहिले वाईड यॉर्कर करण्याचा कारनामा प्रवीणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर आपण पाहिलं तर मात्र वाईड यॉर्कर वरती चेंडू सरळ पिचिंग करत असताना, डिलिव्हर करत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव. आडवा बॅटनं बिंगरी चपरास लगावले क्षेत्ररक्षक आहेत, जिथे मात्र खऱ्या अर्थानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टीप मध्ये तैनात. स्ट्राईक हव्यात आणि त्या अनुषंगाने यश. चित्र समीकरण जर आपण पाहिलं तर मात्र वेगळं पाहायला मिळालं. आणि मिथिलेशच्या अखेरकार विकेटचा अंत, खेळाचा पूर्ण विराम पाहायला मिळाला. आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र
धावा किती आहेत? 4. यस, 4 धावा फलकावरती लगावल्या जातात. 4च्या सायड. आता रणसंख्या जर पाहिली तर मात्र पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 34 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. येणारे 12 चेंडू आहेत. 34. मैदानाच्या आतमध्ये आता यश आहेत. एक बाजूला कुडगावचा एक खऱ्या अर्थानं हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. चला लंगडी संघ निगडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मी बघाशी देखील म्हटलं अगदी फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर मात्र मिथिलेश थोडासा शांत राहिला, संयमी राहिला. बर्फ ठेवलं डोक्यावरती आणि बर्फ ठेवत असताना अगदी चांगला खेळ करत असताना कार्यक्रम देखील केला. देखे जरा किसमें कितना है. चला दोन्ही संघाचे कर्णधार मी लक्ष वेधतोय. आमशेत संघ आणि चिरगाव आणि आमशेत. चला चिरगाव आणि आमशेत माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेचच. आमशेत आणि चिरगाव. अगदी ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत एनपी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतात. क्लॅरिटी विथ क्वालिटी पाहायला मिळतात आणि डीजे राज हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आणि संपूर्ण ऑफिशियल पंच या स्पर्धेच्या दरम्यान खऱ्या अर्थाने यशाकडे वाटचाल करते आहे. स्पर्धा अगदी यशाकडे वाटचाल करत असताना अगदी आई गावदेवी चषकाचं स्वप्न पाहिलं होतं मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी वाव्यानं. अगदी नुसतं स्वप्न पाहिलं नाही तर ते स्वप्न सत्यात उतरवलं. मी सातत्यानं आपण म्हणतो ना की अगदी जर आपण पाहिलं वाघाला मारल्यानंतर वीर झालो असं होत नाही आणि आकाशामध्ये बसलो म्हणजे विमानामध्ये बसलो होत नाही आणि ते स्वप्न सत्यात उतरवणं गरजेचं आहे. ते स्वप्न आज सत्यात उतरवण्याचं काम अगदी मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी यानं केलं आहे. आणि त्याचबरोबर लिपणी महिला मंडळ यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांचं देखील एक नारी सोपे भारी अगदी नारी शक्ती आपण सातत्यानं म्हणतो त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आगतम स्वागतम सुस्वागतम आणि वेलकम देखील असणार आहेत. पहिलाच बॉल यच्च्या रडारमध्ये आला. क्षेत्ररक्षक आहेत. अरे बघतोस काय रागानं षटकार मारला वाघानं. मास्टर आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ रफ अँड टफ अवला मुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आहेत खुडगाव आणि त्याच्या विपक्ष दोन हात करताना निगडी संघ आहेत.
33 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 33 धावांचा बचाव करायचा आहे. यावेळेस बिघिट लगावण्याचा प्रयत्न, अगदी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल करत असताना अगदी योग्यरित्या टप्प्याचा वापर आणि बॅटचा हलकासा स्पर्श होताना पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव कमबॅक दर्शवतोय हर्षद देखील सांगतोय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझ्याकडे देखील अचूकतेवरती गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. यस, हर्षद निघालेत, पुन्हा रवाना होत आहेत. आडवा बॅटनं वेट अँड वॉचची भूमिका, क्षेत्ररक्षक आहेत, फ्लॅट अँड फ्युरियस. अगदी आपण पाहिलं स्टँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला पाठवलं सीमा पार, धावा मिळतात 6, सिक्सर. थँक्यू डीसे मास्टर. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार या आपण, ओमकार या आपण मागचा मॅन ऑफ द मॅच अमसेत. चला अमसेत नाणेफेकीचा कॉल देखील जिंकून आपण ओमकार या. ओमकारला आपण गौरवित करणार आहोत वन्स अगेन. अर्थातच सलगचा दुसरा मॅन ऑफ द मॅच ओमकारला भूषवला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गेंदगिरी स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले प्लॉट में, दे धक्का मार छक्का, मैं हूं इस टीम का हुकुम काय का, कमांड दे. थँक्यू डीसे मास्टर. आता विजयाकरिता समीकरण इक्वेशन पहा. येणारे 8 आहेत आणि 16 धावा आहेत. ओ चाय का जिसमें उबाल ना हो और वो मॅच क्या जिसकी बवाल ना हो. आता मॅच खऱ्या अर्थाने आपण पाहिली तर मात्र रफ अँड टफ वाला मुकाबला. एक बाजूला निगडी संघानं बॅटिंग करत असताना प्रथमताच अक्षरशः गेंदबाज को तोड डाला, फोड डाला, बल्लेबाज ने धोड डाला. और अभी आता मैदानाच्या आतमध्ये श्रेयस देखील तेच सांगतायत, यश सांगतायत, यावेळेस देखील अगदी डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और सिक्सर देख, ठोका आणखी सिक्सर. थँक्यू डीसे मास्टर. यश 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 आता अपयश नाही तर यश प्राप्त करतायत, कारण 3 चेंडूवरती 3 सलगचे षटकार लगावण्याचा विक्रम आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. अगदी एक डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना 4 चेंडूवरती 4 सलगचे षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सलग 3 आहेत, त्यानंतर एक डॉट आला, आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये यश घालतायत रॅडा, कारण प्रवासामध्ये येत असताना त्यानं पाठांतर करून आलाय 6 या धावसंख्येचा पाडा, ठोकलाय सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. आता 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. विजयाकरिता येणारे 6 चेंडू आहेत आणि 4 धावा आहेत. येणारे 6 चेंडू 4 धावा आहेत. 30 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 30 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. यश यश तुझं पंख दिलं देवानं, घे सामर्थ्यानं, दरे डोंगर हिरविराने जा ओलांडून या सारे. आता मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये बनवल्या 30. हजाराच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर, आणि ते करतायत टाळ्यांचा गजर. अगदी जर आपण पाहिलं तर यश करिता टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतात, कारण आता डगआउट्स मधून आपण पाहिलं तर आता कुडगावचं संघ देखील म्हणतायत अगदी यशचा विषय लहाड आहे, कारण त्याच्याकडे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर मोठे स्ट्रोक खेळण्याचा काळ आहे. आता मोठे स्ट्रोक आले तरी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आता विजयाकरिता येणारे 6 आणि 4, 6 चेंडू आणि 4 धावा आहेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ऑन केलाय, ऑन साईडला हलक्या त्यानं फक्त फ्लिक करत असताना व्हाईटिश लॉंगनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्यांना मात्र सेल सोडलाय. आता अगदी आत्मविश्वास जो बॅटिंग करत असताना होता तो आत्मविश्वास कुठेतरी मंदावताना पाहायला मिळतात.
आणि हे गरजेचं आहे. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना इतक्या धावा उभारताय त्यावेळेस तुमची गोलंदाजी कशी असली पाहिजे याचा अभ्यास परिपक्व तुम्ही केलं पाहिजेत. त्या अनुषंगानं तो पहिल्या षटकामध्ये अभ्यास कुठेतरी कमी पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटका अखेरीस रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र आता 32 1.1 खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. येणारे 5 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 2 धावा आहेत. येणारे 5 आहेत, 2 आहेत. 5 मध्ये बनवायचे 2. आता आई गावीदेवी चषकावरती जिंकणार कोण? 3 मॅचेस आहेत. आडवा बॅटनं हुक केला, हुक आणि महेंद्रसिंग धोनीला सामना फिनिश केलाय. सामना फिनिश, सामना जिंकलाय टीम. अगदी कुडगाव संघानं विजयाची. चला यानंतर मॅन ऑफ द मॅच लगेचच या पण मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन मिस्टर यश.